रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, इगो म्हणजे नेमकं काय? तर इगो म्हणजे अहंकार. मग अहंकार म्हणजे नेमकं काय? तर दोस्तांनो, आपण कोणीतरी खास आहोत. आपण फार हुशार आहे. आपण फार बुद्धिमान आहे. आपल्याला सगळं काही कळतं. आपल्याला सगळं काही समजतं. आपण दादा आहोत. आपल्याकडे भरपूर शिक्षण आहे. आपल्याकडे भरपूर संपत्ती आहे. अशा प्रकारचं भ्रम हे अनेकांना झालेलं असतात आणि यालाच इगो म्हणतात. यालाच अहंकार म्हणतात. दोस्तांनो, आपली इज्जत, आपली प्रतिष्ठा, आपल्या घराण्याची आबरू अशा नावाखाली अनेक जण या भ्रामक कल्पना प्राणपणाने जपत असतात. आपला इगो कुरवाळत असतात. मग यासाठी शत्रुत्व आलं तरी चालतं. माणसं तुटली तरी चालतात. पण दोस्तांनो, ज्यांना इगो नावाचा अवजड तुकडा हे सोनं जमतं ना, तेच उंच भरारी घेऊ शकत असतात. दोस्तांनो, एकदा तरी हा आपला इगो बाजूला ठेवा. विसरा, त्याला सोडून द्या आणि मग बघा काय चमत्कार होतो ते. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कोणतीही व्यक्ती ही 100% चांगली नसते, तशी वाईटही नसते. गुण दोषांचं मिश्रण म्हणजे माणूस. आयुष्य फार सुंदर आहे. ते फक्त चांगले विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे. कधीतरी स्वतःलाच 2 कानाखाली लावून समजावता आलं पाहिजे. आता चूक झाली, पुन्हा नाही केली पाहिजे. गेलेले दिवस पुन्हा नाहीत येणार आणि गेलेली लोक आपली असतील तर आल्याशिवाय नाहीत राहणार. स्वतःची किंमत योग्य वेळी न कळाल्यानं होणारा तोटा हा आयुष्यभराच्या कमाईपेक्षा जास्त असतो. प्रेमात पडणं आणि प्रेम करणं हे खूप सोपं असतं. पण शेवटपर्यंत प्रेम करून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या व्यक्तीची साथ न सोडणं म्हणजे खरं प्रेम असतं. जन्म आणि मृत्यू यामध्ये एक अरुंद दरी असते. त्याला जीवन म्हणतात. म्हणून या दरीतील प्रवासात आनंदी राहावं, दुसऱ्याला आनंदी ठेवावं. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदात घालवावा. भूतकाळात झालेल्या सगळ्या गोष्टींना विसरून आलेल्या नवीन क्षणांचं हसत स्वागत करणं म्हणजेच खरं जीवन. आपल्याला आपल्या पायावर उभं राहण्यासाठी 2-3 वर्ष लागतात. तर मग यश एका दिवसात येत नसतं. यशस्वी होण्यासाठी वेळ लागत असतो. प्रेम मिळावं म्हणून सगळेच प्रेम करतात. पण प्रेम मिळणार नाही हे माहीत असून सुद्धा जो प्रेम करतो त्यालाच खरं प्रेम म्हणत असतात. जिथं आपल्या शब्दांना किंमत नसेल तिथं शांत राहणं आणि ज्यांना आपल्या उपस्थितीनं त्रास होतो त्यांच्याकडे जाणं टाळणं याला स्वाभिमान म्हणतात. परिस्थिती ही मारक ठेवायची नसेल तर माणसांची पारख ठेवा. कारण वाटीत साखर देऊन पाटीत खंजीर खुपसणारे भरपूर आहेत. आपण लोकांसाठी आपले विचार आणि राहणीमान बदलायचं नसतं.
कारण खोटा दिखावा करून माणसं जोडण्यापेक्षा ती दुरावलेली चांगली असतात. कितीही वाईट दिवस आलं तरी कधीच खचून जायचं नसतं, कारण एक दिवस आपला सुद्धा येत असतो, जो इतिहास घडवणारा असतो. फक्त आपण प्रयत्न कधीच कमी पडू द्यायचं नसतात. कधीतरी ठेचा आलेली जखम आयुष्यभर पुरते माणसाला. तोपर्यंत चालणं अगदी बिनधास्त असतं, पण एकदा का ती ठेच बसली तर मग साध्या सरळ वाटेवरूनही विश्वास उडतो माणसाचा. दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःलाच ठेच लागल्यानंतर आलेले शहाणपण या जमीन आसमानचा फरक असतो. प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठं जात नसता, तुम्हाला नेलं जातं. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो. आपण पैशानं गरीब असलो तरी चालेल, पण एकच करा, स्वभाव असा ठेवा, जिथं चुकत नसेल तिथं कधी झुकायचं नाही. वेळ कोणासाठी थांबत नसते आणि वेळेनुसार जर तुम्ही चालत नसाल तर तुम्ही या गतिमान युगामध्ये खूप मागं राहाल. त्यासाठी हळूहळू का होत नाही, पण चालत राहा. लक्षात ठेवा, जो थांबला तो संपला. आयुष्यात कमावलेली विश्वासाची माणसं ही सोन्यासारखीच असतात, आणि ते कमावण्यासाठी लागणारी माणुसकी, प्रेम, विश्वास यासारखं दुसरं कोणतं सोनं नसतं. ज्यांनी आपल्याला हे सोनं दिले त्यांच्या ओंजळीत हे सोनं परत करा. अंत्ययात्रेत ती लोक सुद्धा सामील असतात जे जिवंतपणी आयुष्य जगू देत नव्हती. कधीतरी शांत राहून शांततेचा आनंद घेतला तर माणूस सगळे दुःख विसरत असतो.